तर गाईज आता आपण प्रॉपर खेडला पोचलो आहे. माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकता ते आहे खेड रेल्वे स्टेशन. आणि आता इथून चालू होणार भोसते घाट. तर हे बघा हे आहे खेड रेल्वे स्टेशन. आणि इथून झाला आता थोड्या वेळा भोसते घाटाला प्रारंभ. भोसते घाटानंतर मग परशुराम घाट झाला काय लगेच मग येतं चिपळूण. आणि चिपळूण नंतर मग संगमेश्वर आणि आपलं सगळं. सो इथे तर पाऊस नाही आहे, इथे पूर्ण सुका पडला आहे. सो विचार करतोय की मस्त एक ड्रोन शॉट घेऊया आपण भोसते घाटामध्ये. वाव वा वा नशीब असं होतं असं गाईज, नशीब असं होतं असं. आई शपथ बोललो पाऊस नाही आहे आणि काही जी म्हणावी की काय म्हणावी चायला पाऊस बघा आला कसा दणदण होऊन. म्हणजे पावसाने ठरवलं की आज याला ड्रोन शॉट एकही द्यायचा नाही. म्हणजे मला टाइम माणगावला काढला तेवढा एकच, नंतर नाही. आता हे बघा भोसते घाटाला प्रारंभ झालेला आहे. तर भोसते घाटातला सगळ्यात खतरनाक टर्न आलाय. ओ माय गॉड, आई शपथ आहे बघा. अख्खी गाडी लीन होते इथे, अख्खी गाडी लीन. तसं येताना वाट पण तेवढीच लागते कारण की टोटल 10च्या वरती स्पीड ब्रेकर आहे त्या घाटामध्ये टोटल. जेव्हा आपण रिटर्न येतो, जेव्हा म्हणजे गोवा साईडवरून मुंबईला येतो ना तेव्हाची गोष्ट. तर आता आपण भोसते घाट उतरायला चालू केलेलं आहे आणि पुढे आपल्याला परशुराम घाट लागेल. तर मी विचार करतोय की थोडा वेळ इथे थांबू, गाडीला पण तेवढाच रेस्ट देऊन तोपर्यंत आपण मस्त पिक्स असा ड्रोन शॉट काढून घेऊया. तर कारण की तिथून नंतर आपल्याला चिपळूण नंतर सावर्डा, संगमेश्वर आणि नंतर मग आपला पुढचा प्रवास चालूच राहणार आहे. सो थोडा आपण आपल्याला तेवढाच ब्रेक पण भेटेल, गाडीला पण विश्रांती आणि ड्रोन शॉटसुद्धा एन्जॉय करू. The name of this waterfall, it's Savattada waterfall. फायनली खूप वेळानंतर असा सुका रस्ता भेटलाय. तर म्हणून मी पण रेन गिअर सगळे काढून ठेवले. ॲक्च्युली आता मी पोचलो आहे, चिपळूण सोडलं आहे आणि इथून सावर्डे असेल एक 15-20 किलोमीटरवरती. सो बघू आता कसं काय ते. जेवणाचा प्लॅन बघू आता कुठे येतो, कारण की मी विचार करतो आहे की जेवढं येता एका दमामध्ये जेवढं मला कवर करता येईल ना तेवढं मी विचार करतो आहे, मी तेवढं ट्राय करेल खेचायचा, जेवढं आपल्याला स्ट्रेच करता येईल तेवढं. सो नंतर बरं पडेल, कारण की जर आधीच लेट केलं ना तर मग नंतर मग परत प्रॉब्लेम होणार. आता 11 वाजता झालेत, 11 वाजता आपण चिपळूणचा टाईम ठेवलेला, तर आपण ऑन टाईम आहोत. आय गेस मी चिपळूणच्या जागी संगमेश्वर बोललो होतो, आय थिंक सो, बट नॉट पॉसिबल कारण की 3 तास आहे. मी चुकून बोललो असेल, बट इट्स 3 hours फ्रॉम द 3 hours फ्रॉम आय गेस खेड. या no not from खेड, it's from माणगाव. तर आपण खेड चिपळूणपर्यंत ऑन टाईम आहोत. सावर्ड्याला बघू आता कितीला पोचतोय, कारण की चिपळूणला मी टायमाच्या पण आधी आलो. चिपळूणला टाईम होता 11चा, आपण आलो आहे 10:30लाच. तर इथून 15 मिनटं बफर घेऊन आपण पुढे पण निघालो आणि इथून सावर्डा पण जवळ आहे आता. तर बघू सावर्डा नंतर मग काय संगमेश्वर जवळच येईल ते. तर खूप मजा येणार आहे आज. असाच जर रस्ता असला ना तर मग लवकर पोहोचू, कारण की मग
पाऊस असेल ना तर थोडी स्पीड कमी होतेच होते 100%. घाट असला मस्त लागलाय. फुल भाई रॅश ड्रायव्हिंग करत आलो आहे मी आता, कारण की बोललो जरा खेचू आता. चला हा, वाटलेलंच गाडीचा स्पीड थोडा कमी होणारच इथे, वाटलेलंच ॲज एक्सपेक्टेड. 50 वरती चढते गाडी घाट. हां ऑब्वियसली गाडी आता भरलेली पण नाही, पूर्ण लोडेडच आहे ना. आता इथून आपल्याला उतार लागणार आहे. आय गेस लास्ट टाइमला जेव्हा मी ब्लॉग बनवलेला ना तेव्हा आहे ना, त्या ब्लॉगमध्ये ऑडिओ रेकॉर्ड नव्हता झाला ह्याच रूटला. आणि नंतर मग बोललो की चला आता बघू. आणि शेवटी फायनली आपला गोप्रो पण आला, म्हणजे आपला ॲक्शन कॅमेरा आला DJIचा. त्याच्यानंतर बोललो सगळ्याच गोष्टी हळूहळू हळूहळू सॉर्टेड व्हायला लागल्या. तर मला ना एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची होती की आता खूप सारे रायडर मंडळी आपले गणपतीसाठी गावी निघालेले. तर खूप साऱ्यांचे मी बहुतेक जणांचे व्लॉगसुद्धा बघितले. तर त्यांनी टाकलेलं की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असं काय काय टाकलेलं. तर मला त्यांना एकच म्हणायचं आहे की यार गाईज, तुम्ही अशा चुकीच्या गोष्टींना का प्रमोट करतायत ना. जर तुम्ही खड्डे बघतात तर त्याच्या मागे हे चांगले रस्तेसुद्धा तर आहेत ना, ते पण तुम्ही दाखवा ना. म्हणजे एकच गोष्ट कितीशी धरून ठेवणार ना तुम्ही लोक. यार भाई, आपल्या कोकणाला प्रमोट करा ना. ते रस्ते होणार तो आज ना उद्या होणारच आहेत ना. पण एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे लोकांचा पर्स्पेक्टिव्ह पण चेंज होतं, हे तुम्हाला का नाही समजत आहे. तर गाईज आता आपण पोचायला आलो आहे संगमेश्वरला. इथून हार्डली एक 10-12 किलोमीटरवरती संगमेश्वर आहे. आणि एकदा का संगमेश्वरला पोचलो का नंतर तिथून मग पुढे संगमेश्वर बस स्टॉप आणि त्यानंतर डायरेक्ट आपण देवरुख वाटून साखरपा मार्गे छू. बट त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आपल्याला, ते म्हणजे पेट पूजा. आता मस्त अशी चांगलीशी जागा शोधायची आहे पेट पूजा करायला. ओ भाई शपथ, माझं लक्ष नाही बोलता बोलता इथे की हा वन वे कधी चालू झाला हेच नाही समजलं मला. आईचा गो, नशीब मी पटकन वाकडी टाकली नाही तर झाला होता माझा सत्यानाशाचा तिथे. आता संध्याकाळी ना पहिली भजनाला जायचं यार. खूप वर्ष झाली आता, मला वाटतं मी भजनाला जाऊ. तर आज मनसोक्त आनंद घेणार आहे भजनाचा. शपथ काय जोरदार पाऊस आलाय संगमेश्वरला पोचेपर्यंत. आणि जस्ट आता बाजूने आपल्याला जनशताब्दी पास झाली. आणि आपण मला वाटतं ऑन टाईम वाटतोय ना जरासं, कारण की जनशताब्दीच्या पण टायमावरतीच आपण चाललो आहे. ऑब्वियसली आपण ट्रेनला तर काय कॅच नाही करू शकत, कारण की यार सुपरफास्ट आणि आपल्यामध्ये खूप काही जमीन आसमान. चला 19-20 नाही 19 लाख का फरक आहे. 19 लाख का 17 मिनटं 11 किलोमीटर दाखवतं इथून संगमेश्वर बस डेपो. तर बघू आता तिथे काय भेटतं आहे का. वाटतं मला आत्तापर्यंत 70% रेनी वेदर भेटलं आहे आणि 30% नॉर्मल म्हणजे ते पण क्लाउडी असतं ना तसं. सन कुठेच नव्हता. ॲक्च्युली मला असाच वेदर आवडतो खूप राईडला. पण ना आता ते जॅकेट ना का घालायला कंटाळा येतो, कारण की यार गरम असं होतं ना जॅकेट घातलं की. मग तो पाऊस पडत असला तरी पण मग फरक नाही पडत मग तरी तुमच्या जॅकेटमध्ये एवढं गरम होतं, म्हणजे त्या रेल लायनरमध्येच. आणि आपल्या हिरकणीने मस्त साथ दिली आतापर्यंत. आता अशीच मस्त आपण फटफट हिरकणी लवकर आपण घरी पोचूया. काय बोलतेस. हा बघा असला जोरात पाऊस आला ना, आई शपथ
भाई मजबूत लागलेत माझे, लागले. रेस्टॉरंट शोधा, हॉटेल शोधा, काही शोधा, पण चायला ते शोधून तिथे जाऊया आधी. आता मी जे भेटेल तिथे जाणार, जे भेटेल तिथे जाणार. बघ गाईच काय पाऊस पडला आईचा घो मजबूत. लिटरली मला शेवटी मग गाडी थांबवून थोडा वेळ थांबवावंच लागलं. मी पहिली मग लॅपटॉप आणि टॅब घेतला आणि पहिले टाकला मी ह्याच्यामध्ये टॉप बॉक्समध्ये. बोललो कुठलीच रिक्स नाही घ्यायची. मला बोललो थोडं तरी पाणी गेलं लॅपटॉपमध्ये ना13 वांदे होणार, 3-13 वाजणार सगळ्याचे, सत्यानाश. सो गाईज फायनली आपण पोहोचलो आहे, तेच म्हणजे संगमेश्वर बस डेपोजवळ. आता इथून माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर सरळ आपला मुंबई गोवा हायवे पकडून सरळ निघायचं, आणि दुसरा म्हणजे इथून लेफ्ट टाकायचा आणि देवरुख, वाटूळ, साखरपा ह्या मार्गे सरळ आपण राजापूरला राजापूरला बाहेर पडायचं. तर मला खूप जणांनी इंस्टाग्रामला सजेस्ट केलं, कारण की मी पोस्ट टाकलेली मुंबई गोवा राईडची, तर मला खूप जण बोलले की देवरुख मार्गेचा रस्ता चांगला आहे. सो बघू, आपल्या सजेशन्सला आपण चांगला प्रतिसाद देऊया आणि निघूया आपण आपल्या देवरुखच्या रूटने. तर गाईज आता आपण संगमेश्वरवरून लेफ्ट टाकलं आहे आणि चाललो आहे देवरुख, वाटूळ, साखरपा मार्गे. तर आता रस्ता बघा, रस्ता कमी आहे आणि चंद्र जास्त आहे. चंद्रावरती जी जमीन असते ना तसंच वाटतं आहे सेम मला. तर बघू कसं काय ते पुढे रस्ता कसा असतो, कारण की हा रस्ता तर खराब आहे, मला एवढी गॅरंटी आहे. सो मी तिकडून जाण्याची रिक्स अजिबात नाही घेणार आहे. तर आता मी जातो इथूनच देवरुख मार्गेच, कारण की आज थोडासाच रस्ता खराब आहे बोलतात, नंतर पुढे एकदम चांगला आहे रस्ता. बघू आता कसं आहे. ही आमच्या कोकणातली प्रगती रस्त्यांसाठीची. फक्त इतके वर्ष अजून रस्तेच बांधतात ती लोक. यांच्या इलेक्शनच्या टायमाला वोटं मागायला बरोबर येणारी लोक. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची या जवळून मापवा, उंची माडांची या जवळून मापवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो नाकवा, गोमू माहेरला जाते हो नाकवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो, निळा निळा हा दर्या, कोकणची माती, गोमू येशील का ग तू कोकण किनारी. तर रस्ता बघूया आता. कोण बोलतं चांगला आहे, कोण बोलतं मधी मधी खराब आहे. आता काय समजायचं आणि काय नाही ते बघू आता कसं काय ते. आणि पेट्रोल पंप भेटला पाहिजे. माझ्या अंगात सरब्या मी बघितलं नाही, गाडी नुसती पळवतोय पण पेट्रोल टाकायचं नाही टाकायचं हे लक्ष नाही माझं. सॉरी काका, मला आता थांबायला वेळ नाही हो, नाही तर मी नक्की मदत केली असती. आता असं करत मी खूप लेट झालो आज, आणि मला आता टायमावर पोचलं पाहिजे, नाही तर माझे वांदे होतील. कारण की अशी झोप आली आहे ना मला डोळ्यावरती. रात्री भजनाला मी चांगलंच लकणार आहे म्हणजेच डुलक्या काढणार आहे. लिटरली सांगतो मित्रांनो, मुंबई गोवा हायवे खूप बेटर होता याच्यापेक्षा. एकदम माझा टॉप बॉक्स आहे मागे आणि एकदम पूर्ण हेवी आहे टॉप बॉक्स, प्लस त्याच्यामध्ये हा रोड असा दरिद्री.
फायनली आपण राजापूरच्या फाट्यावरती पोचलो आहे, म्हणजे राजापूरला बाहेर पडलो आहे. वाटोळ मार्गे आलो ते, आणि आई शपथ पावसाने जे झोडपून काढलं आहे ना, अक्षरशः मला वाटतं मी जो आय गेस मी संगमेश्वरला जो पाऊस चालू झाला ना तेव्हापासून जो पाऊस चालू आहे ना तो आत्तापर्यंत. आता तुम्ही वाटोळ ओनी साईडने आलात ना तर तुम्हाला हा समोर ब्रिज दिसेल. ब्रिजच्या इथून तुम्ही राईट मारा, आणि कारण की लेफ्टला रस्ता नाही तर राईट मारूनच तुम्हाला असं युटर्न मारून जायचं आहे. बट बघा ना पाऊस तर बघा तुम्ही यार, काहीच म्हणजे अक्षरशः ना त्यांनी चापट्या मारतात ना तसा पाऊस पडतो, चापट्या मारल्यासारखा. काय बोलावं यार, बघा ना. आणि अख्खा मुंबई गोवा हायवे सामसूम आहे, अख्खा मुंबई गोवा हायवे सामसूम. फक्त मोजक्या चालल्या त्या गाड्या बस. यार पाऊस बघा किती पाऊस, आई शपथ सांगतो खतरनाक. म्हणजे एक्सपेक्टेशनच्याच बाहेरच आहे, एक्सपेक्टेशन आणि सगळ्याच्याच बाहेर आहे पाऊस हा. आणि असं पण नाही की 5 मिनटं पडतोय नंतर थांबतोय मग परत लागतोय. हा कंटिन्यूस चालूच आहे, म्हणजे थांबायचं नावच नाही घेत आहे. बरोबर आहे. चला चला घर तक. बाय बाय बाय. चला बाय. तर चला फायनली आपण नांदगाववरून निघालो आहे. तर काल मी इथेच थांबलेलो कारण की आई शपथ काय पाऊस होता काल. मग विचार केला की जाऊ द्या, पप्पांचं इथे घर जवळच आहे आणि मम्मी पप्पा पण इकडेच आलेले ना. सो मग मी विचार केला की इथेच थांबतो आणि सकाळी निघतो लवकर. तर मग मी तेच केलं, इथे थांबलो रात्रभर आणि आता सकाळी निघतो. आता पाडलोसला जाऊया. काल काकीचा पण फोन आलेला की कुठे आला नाही. मी म्हटलं थांबलो इथे, पाऊस जास्त होता म्हणून. मग आणि कालची जी राईड होती ना फुल थ्रिलिंग राईड होती, आई शपथ. आणि हे बघा पप्पांचं घर बघा ना, एकदम म्हणजे मुंबई गोवा हायवेला लागूनच आहे. हे बघा ही बिडियावाडी आणि इथून गा बघा मुंबई गोवा हायवे स्टार्ट. चला तर आपला मुंबई गोवा हायवेला तर आपण जॉईन झालो आहे. आता मी आहे नांदगावमध्ये. इथून आपल्याला 2 तासावरती सावंतवाडी आहे. म्हणजे जर गाडीने पळवत नेली तर 2-1.5 तासावरती आहे सावंतवाडी. बघू आता कसं काय ते. पण आणि आज पण पाऊस जोरदारच आहे, असं नाही की आज पाऊस नाही. पण म्हटलं आज नाही, काल माझी हालत खराब झाली. कारण की कसं झालेलं, मी परवा अख्खा दिवस जागा होतो आणि काल परवा 3 वाजता रात्री निघालो. 3 वाजता निघाल्यामुळे कसं झालं की झोप नाही झाली मेन म्हणजे. आणि त्याच्यामध्ये रात्री काळोखात राईड केली आणि मला ना त्या लाईटी घेतलेल्या, तर लाईट लावायला एक जण गॅरेजवाला तयार नाही. त्याच्यामुळे मग कसं झालं, काळोखामध्ये गाडी चालवायला पण दिसत नव्हतं. मग बोललो मरू द्या आता काय, बोललो जसं आहे तसं घेऊया आणि सरळ सुटूया बोललो. कारण की लेट केलं तर मग जास्तच लेट होणार. जर मी काल सकाळी लेट निघालो असतो ना तर मग इथे 4 वाजेपर्यंत पण नसतो आलो, मग संध्याकाळ झाली असती. मला एवढा जोरात पाऊस होता. बोललो जाऊ द्या. आता हा वेदर बघा यार, आहा आहा आहा. हे महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. तर गाईज घ्या, आज सुद्धा पावसाने आपल्याला चांगलं झोडपून काढलेलं आहे. आज भी हमें बख्श नहीं दे रहा है ये बारिश. पण यार खरंच मजा येते आज, खूप भारी वाटतंय आणि फुल एक्सायटेड आहे. कारण की आता मी गावी पोहोचणार आहे आणि फुल फिलिंग एक्सायटेड, फिलिंग ढगात एकदम ये दनादन. आता इथून कणकवली असेल हार्डली 8 किलोमीटरवरती आणि सावंतवाडी असेल एक 50-45 किलोमीटर जास्तीत जास्त. बघू आता
कधी पोचतोय 2 तास तर लागतीलच, बट विचार करता जवळशी गाडी अजून खेचली तर लवकर पोचू आपण. पण पाऊस बघा ना यार कसला लागतो जोर जोरात, आई शपथ. मला ना त्या वायझरवरती असं वाटतंय की कोणतरी चापट्या मारतंय, एवढा जोरात पाऊस बसतोय. निघालाच पहिला ब्रेक, थांबलेलो इथे हवा भरायला. गाडीमध्ये पाठच्या टायरमध्ये हवाच नव्हती. मी म्हटलं गाडी पळत नाही. गाडीत हवा आलेली 20 वरती आणि मी आपला गाडी पळवतोय. मागच्या टायरमध्ये फक्त 20 होता टायर प्रेशर आणि पुढे 25. तर म्हटलं आता गाडीत हवा पण भरून घेतली. तर आता बोलून चला निघूया. आता कसं पटकन जरासं वाटतं पिकअप घेते गाडी. आई शपथ माझा ना मेमरी कार्ड भरत आहे. 256 GB भरली आहे फक्त 3 राईडमध्ये. काय बोलावं, म्हणजे कधी कधी माईक चालू ठेवूनच राहिलो, कॅमेरा चालू होता माझा. आणि आता परत कालचे असे जे शूट काढले आहेत, परत ड्रोनच्या व्हिडिओ पण याच्यामध्येच येतात ना मेमरी कार्डमध्ये एकच. तर मग त्याच्यामुळे पण भरलं आहेत. आता विचार करतो आहे की जाता जाता कुठे जर भेटलं ना तर मग एक नवीन मेमरी कार्ड घेतो 256 GBचा अजून एक, कारण की आपल्याला तर लागणारच आहेत. आणि मग ते मला कसं होतं माहिती आहे का, मग ड्रोनला एक वेगळं वापरा, मग त्याला वेगळं वापरा, ते बरं पडेल. कारण की दोघांना पण एकच वापरायला गेलं ना मग ते जरा परत मग ह्याच्यातून काढा त्याच्यात घाला, त्याच्यातून काढा ह्याच्यात घाला, मग ते काढघाल करण्यामध्ये जास्त टाईम जातो. मग तेवढा डेटा सॅग्रिगेशन राहील ना पूर्ण, म्हणजे ड्रोनचा डेटा ड्रोनमध्ये राहील, कॅमेराचा डेटा कॅमेरामध्ये राहील. कसलं टेन्शन नाही राहणार आपल्याला. सो चला थोड्या वेळात कणकवलीला पण पोहोचू 4 किलोमीटरवर. तर गाईस समोरून कोकण रेल्वे चालली आपली या टायमाला, सकाळच्या टायमाला. आणि आपण ऑलमोस्ट कणकवली सोडला. आता जो ब्रिज होता पूर्ण तो कणकवली सिटीज क्रॉस करतो. तर कणकवली सोडून मी आलो आहे पुढे. आता काय सिंधुदुर्ग, कुडाळ, छारा, मग सावंतवाडी सेम आपलं स्टेशनसारखंच आहे. तर माझं ओपिनियन आहे की मी 1.5 तासामध्ये पोचेल. ज्या स्पीडने मी पळवतो म्हणजे 80-90 चालली आहे आपली. 80 तर मी कॉन्स्टंट ठेवलेलीच आहे, कारण की 70-80 आहे ॲव्हरेज. आणि 90ला पण मध्ये थोडी पुश करतो आहे मी, कारण की जास्त पुश करून चालणार नाही 90, कारण की 110 cc आहे ना, सो एवढं पळवून नाही चालणार. बट आपली ज्युपिटर काय सब किसी से कम नहीं है भाई. एवढी 110 cc असून पण गाडी मस्त रुबाबात चालते आपली. चलो हा बघा काहीच आमच्या स्वर्गातला रस्ता. आई शपथ खड्डे आले आर. पण व्ह्यू बघा ना समोर गाईज. आहा खतरनाक. घ्या हा व्ह्यू. त्या व्ह्यूचा तर पैसा असतो आणि ह्याच्यासाठी तर आपण राईड करतो. काय बोलता, बरोबर आहे ना? बरोबरच असतं. आपण कधी खोटं बोलतो का? नाही. चला ना गडी. मालवण कसाल या साईडला इथून आतमध्ये पुढे गेल्यावर खाली उतरायचं आहे बघा इकडून. आणि आपला सावंतवाडी, गोवा, पणजी सगळं समोर. तर फायनली आपण पोचलो कुडाळमध्ये. आता इथून फार तर तासाभरावरती असेल आपलं पाडलोस. तर आता बघूया कसं काय ते. जास्त वेळ तर काय लागणार नाही आता आपल्याला, फार तर 1 तास, जास्त वेळ नाही. आणि मग काय, मग घरी जाऊन मस्त गणपतीची एन्जॉयमेंट करूया. दे ढंकटकर आणि भाई फुल ना नोटीस करतात आपली स्कूटी आपली आज, कारण की पार्टी फुल ना लोडेड वाटते गाडी. कारण की भाई टॉप बॉक्स, बाजूला 2 सॅडल बॅग्स, त्याच्यामुळे ना फुल असं वाटतं भाई रायडर चाललाय कोणतरी. बाईक असती तर भाई रायडर होता, पण आपली भाई स्कूटी आहे त्याच्यामुळे अजून लोक नोटीस करतात. कारण की यार
कसं असतं की स्कूटीवरून कोण एवढं राईड करत नाही, म्हणजे असं टॉप बॉक्स बिग बॉक्स लावून ना, एवढे लावतात बहुतेक जण, पण एवढे नाही लावत, त्याच्यामुळे जास्त नोटिसेबल होती ही गोष्ट, तर खूप जण बघतात. तर आपल्या समोरून चाललेली आहे नवीनवाली लाल परी. मला आधी वाटलं कुठेतरी प्रायव्हेट बसच आहे यार, ह्याच्यामध्ये मजा नाही, त्या जुन्यावाल्या लालपरीची मजा नाही ह्याच्यामध्ये, थर्ड क्लास वाटते बाई. जुन्या लालपरीची जी मजा होती ना, दहशतच वेगळी होती तिची, दहशतच. म्हणजे नादकुळा होता, नादकुळा. A1 गाडी जुनीवाली अशोक लेलंड, ह्याच्यामध्ये काय एवढं काळानुसार अपग्रेड झाली, पण मजा नाही राहिली. जुनी गाडी काय दरवाजा जोरात आपटला, काढ 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 करत गे घाटामधून, इकडून तिकडे इकडून तिकडे इकडून तिकडे. आता नाही ती मजा. समोर रस्ता बघा ना कसला भारी वाटतोय ना, ते असं जाताना दिसतोय पूर्ण, बघा ना यार, काय मस्त वाटतं रस्ता. आणि एकदम असं ना नॉर्मलचं ऊन पडलं, एकदम बारीक, म्हणजे असं कोमळ ऊन असतं ना तसं पडलंय ते ढगांमुळे. वातावरण पण तसं क्लाउडीच आहे ना, तर मध्ये थोडंसंच ऊन पडलंय आणि त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. आणि गाडी चालवायला पण असं दमल्यासारखं नाही वाटत आहे. आणि इथून आपल्याला शिरोडा, रेडी, वेंगुर्ला सगळं जवळ आहे एकदम. ऑलमोस्ट आता आपण बांद्याला पोचतोय. बांदा म्हणजे आपल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची महाराष्ट्राची बॉर्डर शेवटची, तिथून नंतर गोवा डिस्ट्रिक्ट चालू होतो. बांद्यावरून जरासं पुढे गेलं ना, 1-2-3 मिनटावरती गोवा बॉर्डर चालू होते. मग त्याच्यामुळे जरा स्वस्त, तिकडे दारू स्वस्त आहे स्वस्त पडते, त्याच्यावरून आठवलं. बांद्याला दारू खूप स्वस्त पडते, त्यामुळे बांद्याला म्हणजे बांद्याला नाही, जरा पुढे ठिकाणी जावं लागतं. तर मग आहे दारूचा विषय कुठे, आता गणपती असताना तो पण आहे ना विषय काहीच पण ना गावी आला रे बघा ना यार, सगळी अक्षरशः सगळीकडे ग्रीनरी, घरं कमी आणि झाडं जास्त वाटतात, त्याच्यामुळेच जरा कोकणामध्ये मजा येते यायला, माहिती आहे का. तर आपण बघा ना मागून एवढा आलो, आई शपथ, आणि पूर्ण हा रूट करतो आता. चला चला हो कोकणात जाऊया, डोळे भरूनी बाप्पाला पाहूया. चला चला हो चला कोकणात जाऊया, डोळे भरूनी हो पाहूया बाप्पाला. आपण फायनली पोचलो आहे, बांद्याजवळ पोचलो आहे. आता इथून लेफ्ट मारून खाली गेलं काय, सॉरी राईट मारून खाली गेलं का शेरल्यावरून मला जवळ वाटतं इकडून जायला सावंतवाडीला, आणि सरळ आपण बांद्याला जातो आहे. बांद्याला जायचं कारण म्हणजे मला घ्यायचे आहेत पेगडे आणि गणपतीसाठी. हा बघा, इथून आपल्याला शॉर्टकट आहे, इथून सरळ जाऊन खाली लेफ्ट मारायचं आहे, हा राईट मारून समोरचाच रस्ता पकडायचा सरळ. तर हा बघा हा वाला, तर इथून आपण शेरल्यावरून डायरेक्ट 15 मिनटामध्ये घरी. आणि पण आता आपण चाललो बांद्याला जायचं कारण म्हणजे पेगडे घेऊया थोडे गणपतीसाठी, आणि थोडंफार फरसाण बिरसाण घेऊया घरी न्यायला, कारण की आपण 2 दिवस राहणार. आणि बाप्पाकडे जातं म्हणजे खाली आज जायचं नसतं खरं तर मग काहीतरी घेऊन जाऊ थोडंसं. सो म्हटलं इथून जातो. आणि ही आपली बांद्याची नदी, ही बांद्याची नळ म्हणतो त्या का, नळ. आणि हा लागतो आपला बांद्याचा टोल नाका, नाग्या ते चालू नसतो पण आहे, सिंधुदुर्ग पोलीस. MH02 DS1 मुंबईची गाडी आहे. ही बघा आपली जुनी लालपरी, आणि आता आपण ओव्हरटेक करतो लालपरीला आपल्या.
बघितलं त्या गाडीवाल्याची मस्ती चहा याला दिसतं त्याला गाडी येते, त्यांनी बघितलंच नव्हतं मी गाडी टाकली येते. समजलं याच्यासाठी कॅमेरा ऑन ठेवावा लागतो ह्या लोकांसाठीच. तर आपण पोचलोय बांद्याला फायनली. आता इथून राईट मारू आणि आपण बांदा मार्केटला घुसूया. इथून आपल्याला आंबोली आणि सगळं जवळ, इथून डायरेक्ट आतमधून आंबोलीला जायला रस्ता आहे मस्त. आंबोली घाट पण फिरूया यावेळी, मी विचार करतोय आंबोली घाट. पण रेडीच्या गणपतीला सुद्धा जायचं. आता एवढा लांब आलो आहे आपण बाप्पाला, तर रेडीच्या गणपतीला नक्की जाऊन येऊया. हा रस्ता थोडा खराब आहे इथे. आणि समोर आता इथून बांदा मार्केट चालू होतो आपला. आता इथून 15-20 मिनटं लागतील पालडोशीक जाऊ मका. आता इथे ही दरवेळीची गर्दी फिक्स असते बांद्याच्या मार्केटमध्ये, त्याच्यामुळे त्याचा काय वेगळा हे नाही. ह्यांनी गाडी पण अशी मध्ये लायल्यांना की जाऊ गावणार नाही कोणाक. आता काय बोलूच आहे का काय समजणार नाही. चला फायनली आता इथून 15 मिनिट्स अवे फ्रॉम आवर नेटिव्ह प्लेस पाडलोस. बाबा नशीब आज बाजार नाही, नाही तर हा माका का चलाक जावाक येऊकच नको आहे सर. समजलं मग. चला नाही जरा टाइमपास करता रमत गमत थोडे. माका जाऊक दे मरे बाबा. मग टाकलोय मारलोय कोट आणि निघाले सरळ. आता ते बॅग आहेत ना त्याच्यामुळे जरा टेन्शन वाटतं जायला पुढे कटबीट मारायला पटकन. पण एवढं जर करत बसलो ना तर मग आता मला रात्र काढायला पाहिजे परत इथे. एवढ्यासाठी थांबत राहिलो तर मी. चला काय आता हा शॉर्टकट आहे खरं तर. पहिली ना इथे नय होती. आम्हाला कसं माहिती आहे का, बांद्याच्या बाजाराला यायचं असणार तर शेरल्यामध्ये तिथे बस थांबायची आणि तिथून मग ही नय आहे ना क्रॉस करून यायला लागायची आम्हाला. म्हणजे पाणी ना पहिली कमी असायचं, 10-11ला यायला ना तर पाणी कमी असायचं. मग चालत यायचो आम्ही. मग जाताना कसं आता बघा आता भरतीची वेळ आली, दुपार झाली ना भरतीची वेळ, मग पूर्ण भरलेली असायची हे बघा. मग तेव्हा मग होड्या असायच्या. आता काय आता यांनी ब्रिज बांधलं. आता यांनी कसं ब्रिज बांधलं त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. हे बघा मग कसं ब्रिजमुळे ना बरोबर जायला भेटतं गाडीवरून. नाही तर पूर्ण तो पहिली बांधाचा तो हायवे जिथून मी मागाशी आलो ना तो फिरून जायला. हे बघा ही बांद्याची नव्हे ती मी मागाशी तुम्हाला ब्रिजवरून दाखवली ती. आणि इथून डायरेक्ट शॉर्टकट मारून समोर शेरल्यामध्ये आपण बाहेर. जास्त लांब पण नाही. आता हा रस्ता थोडा खडबडीत आहे, आरामात चालवलं पाहिजे ना. आता आपला टॉक बॉक्स डगमगायचा. तर आता आपला आज रस्ता चालू झाला आहे. आता इथून डायरेक्ट सरळ आपल्या पाळलोशीला जायला रस्ता. हा सरळ छोटा रस्ता आहे पण रस्ता एक नंबर सुसाट एकदम. असं वाटतं एक्सिलेटर हात काढायचाच नाही, सरळ निघून जायचं दनादन एकदम. बघा रस्ता बघा रस्ता बघा. ए धडधड 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 धडधड. तर हा आमचा मडुऱ्याचा टिटा. टिटा म्हणजे गावी जिथे बाजार भरतो त्याला टिटा म्हणतात. तर हा पूर्ण इथे बाजार भरतो मडुऱ्याच्या टिटावरती. इथून निगुड्या पाठी बांधा सरळ आरोस आणि पाडलोस. आता आपण चाललो आहे पाडलोशीला म्हणजेच माझ्या गावाला म्हणजे घराला माझ्या. इथून 2 मिनिटावरती आहे मडुरा रेल्वे स्टेशन. मडुरा रेल्वे स्टेशन म्हणजेच महाराष्ट्रातलं शेवटचं रेल्वे स्टेशन महाराष्ट्र बॉर्डरवरचं. कारण की ते जसं स्टेशन सोडतं तसं गोवा बॉर्डर चालू होते. म्हणजेच पहिलंच लागतं ते म्हणजे पेडणे, थिवीम, करमाळी ती सगळी स्टेशनं चालू होतात. ती पडतात ॲक्च्युली गोवा याच्यामध्ये. तर महाराष्ट्रातलं
अननोन हिडन असं म्हणता येईल, कोणाला जास्त या स्टेशनबद्दल माहिती नाही आहे. आणि मोजकी ट्रेन थांबते ती म्हणजे दिवा सावंतवाडी, एकच ट्रेन थांबते ह्या स्टेशनला. सो त्याच्यामुळे हे एवढं कोणाला माहिती नाही आहे. आणि सावंतवाडीच दिसतं सरळ, त्याच्यामुळे मग कोणाला माहिती नाही. बघा मडुर रेल्वे स्टेशन इथून 1 मिनिटावरती सरळ समोर, इथून समोर गेलं ना राईट मारून डायरेक्ट समोर मडुर रेल्वे स्टेशन. आणि आपण चाललो आता ब्रिजवरून या. तर चला आपल्या गावात आलो, इथून खाली उतरूया आणि आपलं गाव चालू. हा रस्ता अजून खराबच्या खराबच आहे. तर ही बावनवाडी, तिथून आपली पुढे गेल्यावर मधली वाडी, पाडलोस मधली वाडी, ही पाडलोस बावनवाडी, वामनवाडी. हां चला पोचलो घरात फायनली. एवढं स्ट्रगल, द वेट इज ओव्हर अँड फायनली वी रीच एट पाडलोस. चला हे सुख वेगळंच आहे घरी पोचायचं. तर काकीचं घर आता घरी वाटतं कोण नाही. चला